आपल्या शरीरामध्ये एक हिरो आहे जो दिसतही नाही पण आपल्या शरीराचं रक्षण करतो. त्याचा आवाजही येत नाही पण आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवतो आहे. तो आहे थायरॉइड, आपल्या शरीराचा एनर्जी मॅनेजर. नमस्कार, मी डॉक्टर शबनम लांजेकर, MD होमिओपॅथी. आज आपण चर्चा करणार आहोत थायरॉइड, त्याची लक्षणे, कारणे आणि त्यावरती होमिओपॅथिक उपाययोजना. थायरॉइड एक लहानशी ग्रंथी आहे. ती गळ्याच्या बरोबर समोर असते. त्याचं काम आहे काही हार्मोन्स तयार करणं. थायरॉइड ही दोन प्रकारचे हार्मोन तयार करते, एक T3 आणि T4. थायरॉइड आणि त्याचे हार्मोन म्हणजे शरीराच्या स्पीडला लावलेलं कंट्रोल बटन आहेत. हे हार्मोन शरीराची ऊर्जा, शरीराचं स्पीड, तापमान, मेटाबॉलिझम, त्याचप्रमाणे हृदयाचे ठोके या सगळ्यांवर नियंत्रण ठेवतात. थायरॉइडचे साधारणतः दोन प्रकार असतात, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. जेव्हा थायरॉइड ग्रंथी कमी प्रमाणात हे हार्मोन्स तयार करतात तेव्हा त्यांना हायपोथायरॉइडिझम म्हणतो. यामध्ये हाशिमोटोज नावाचा डिसीज तयार होत असतो. तर दुसरा प्रकार आहे हायपरथायरॉइडिझम, ज्यामध्ये या ग्रंथी T3 आणि T4 अति प्रमाणात सिक्रीट करत असतात. उदाहरण द्यायचं म्हणजे ग्रेव्स डिसीज, गॉइटर आणि थायरॉइडायटिस सारखे डिसीजेस होत असतात. बऱ्याच वेळेला OPDला पेशंट आम्हाला विचारतात की थायरॉइडची नक्की लक्षणे काय. तर सगळ्यात पहिलं लक्षण आहे वजन कमी होणं किंवा वजन वाढणं. हायपरथायरॉइडिझम मध्ये वजन हे कमी होत असतं, तर हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन हे वाढत असतं. दुसरं लक्षण आहे केस गळणं. केस इतके गळतात की कंगवा सुद्धा आपल्याला कधी कधी वैरी वाटायला लागतो. आणि तिसरं लक्षण आहे थकवा जाणवलं, कामामध्ये उत्साह न वाटणं. चौथं लक्षण आहे मूड स्विंग्स किंवा चिडचिडपणा. एका मिनिटात हसू, दुसऱ्या मिनिटात रडू आणि तिसऱ्या मिनिटात कुणाला ओरडू, अशी मानसिक अवस्था होत असते. पाचवं लक्षण आहे तापमानातला बदल सहन न होणे. हायपरथायरॉइडिझम मध्ये उष्णता सहन होत नाही, तर हायपोथायरॉइडिझम मध्ये थंडी सहन होत नसते. आणि सहावं लक्षण आहे हृदयाचे ठोके वाढणं किंवा कमी होणं. सातवं लक्षण आहे केसांचा वाढत जाणारा कोरडेपणा, त्याचप्रमाणे त्वचेमध्ये झालेले बदल. प्रश्न निर्माण होतो की हा थायरॉइड होतो का. तर याचं पहिलं कारण आहे हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये आपल्या स्वतःच्या शरीराची प्रतिकार क्षमताच आपल्या थायरॉइडवर हल्ला करत असते. दुसरं कारण आहे आयोडीनची कमतरता. शरीरामध्ये आयोडीनची जर कमतरता झाली तर हे हार्मोन्स तयार व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतं. तिसरं कारण आहे अनुवंशिकता. चौथं कारण आहे काही मेडिसिनचे इफेक्ट्स, उदाहरणार्थ लिथियम सारखं ड्रग किंवा कॅन्सरमध्ये वापरली जाणारी काही औषधं, यामुळे थायरॉइड होऊ शकतो. पाचवं कारण आहे कॅन्सरसाठी जर तुम्ही रेडिएशन थेरपीना एक्सपोज होत असाल तरी थायरॉइड होऊ शकतं. सहावं कारण आहे काही हार्मोनल इम्बॅलन्स, उदाहरणार्थ प्रेग्नन्सीच्या वेळेला किंवा प्रेग्नन्सी नंतर पाळी जायच्या वेळेला बॉडीमध्ये जे हार्मोन चेंजेस होतात त्याचा इफेक्ट म्हणून सुद्धा थायरॉइड होऊ शकतं. सातवं कारण आहे वाढत जाणारा मानसिक ताणतणाव. या ताणतणावामुळे सुद्धा हार्मोन्स बिघडत असतात. आठवं कारण आहे पिट्युटरी ग्लँडमध्ये झालेला बिघाड, ज्यामुळे सुद्धा TSH तयार न होऊन हार्मोन इम्बॅलन्स होऊ शकतो. नववं कारण आहे बदलती जाणारी लाईफस्टाईल, म्हणजे खूप फास्ट फूड खाणं, झोप न घेणं, चिडचिडपणा करणं, या सगळ्या लाईफस्टाईलमुळे सुद्धा थायरॉइड होऊ शकतो. आणि 10वं कारण आहे थायरॉइडला झालेले इन्फेक्शन, मग ते बॅक्टेरियल असो किंवा व्हायरल असो, त्यामुळे थायरॉइड ग्रंथीला सूजन येऊ शकते. पण आता महिलांना काळजी करायचं कारण नाही. तुमचा मूड स्विंग असो, तुमचा चिडचिडपणा असो, तुमचं वजन वाढो किंवा कमी हो, आमच्या डॉक्टर लांजेकर्स आधार होमिओपॅथी हेअर, स्किन, लेसर क्लिनिकमध्ये या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे. होमिओपॅथी ही नैसर्गिक शास्त्र आहे, त्यामुळे होमिओपॅथी हे डायरेक्टली थायरॉइडला कंट्रोल करत नाही, तर त्यातून तयार होणाऱ्या हार्मोनचा नॅचरल बॅलन्स ठेवायला मदत करत असते. उदाहरणार्थ थायरॉइडसाठी काही होमिओपॅथिक मेडिसिन आहेत, उदाहरणार्थ कॅल्केरिया कार्ब सारखं औषध जे वजन कंट्रोल करायला आणि थकवा कमी करायला मदत करतं. तर सेपिया सारखं औषध तुमचा चिडचिडपणा आणि मूड स्विंग वरती 100% रामबाण उपाय देतं.
आयोडम सारखं औषध ज्यांचं वजन थायरॉइडमुळे कमी होत आहे त्यांच्यासाठी संजीवनी ठरतं. लायकोपोडियम सारखं औषध केस गळतीवरती काम करतं. आयोडीन युक्त मीठ खावा, स्ट्रेस कमी घ्या, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 जास्त प्रमाणात घ्या, छान संतुलित आहार घ्या आणि होमिओपॅथिक उपाययोजना करून आपल्या थायरॉइडला कायमचं बाय बाय म्हणा. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.